ज्योतिषशास्त्र दृष्टीने वैवाहिक सौख्य म्हणजे काय? तर विवाह योग्य वयामध्ये झाला, पती आणि पत्नी एकाच घरामध्ये 50 वर्ष गुण्यागोविंदाने राहिले. आता कोणीतरी आधी जाणार, कोणीतरी नंतर जाणार, हा भाग सोडला तर 50 वर्ष वैवाहिक आयुष्य न भांडता प्रेमाने जर का झालं तर त्याला आपण उत्तम वैवाहिक सौख्य असं म्हणू शकतो. वेळेवर विवाह होणे महत्वाचे आहे आणि तो विवाह भांडण न होता दीर्घकाळ म्हणजे साधारणपणे आपण 50 वर्ष धरू टिकणे, याला आपण ज्योतिषशास्त्र दृष्टीने वैवाहिक सौख्य आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या दृष्टीने अनेक गोष्टी जन्म कुंडलीमध्ये दिसतात. सगळ्यात महत्वाचा ग्रह शुक्र, तो जन्मकुंडलीमध्ये किती बलवान आहे याच्यावरनं वैवाहिक सौख्य तुम्हाला कसं मिळेल याचा अंदाज घेता येतो. बलवान म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला पुढची व्हिडिओ पाहावी लागेल. आपण जर का ज्योतिषशास्त्र शिकत असाल तर ही माझी प्लेलिस्ट जरूर पहा, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा